साधा झबला किड्स वेअर मध्ये जातोय. 0 ते 1 पूर्ण उंची प्लस 1 इंच. ओके. 0 ते 2 शोल्डर जेवढा असेल 8 आहे तर शोल्डरचे निम्मे. याच्यामध्ये कॉलर नाहीये म्हणजे आपल्याला फक्त शोल्डरचे निम्मेच घेणे. ठीक आहे. 0 ते 6 मुंडा खोली. मुंडा खोली कसे घ्यायचं की आपल्याला शोल्डर जेवढा आपलं छाती घेर जेवढी आहे, छाती घेर किती आहे 20. 20चा चौथा भाग मायनस हाफ इंच करायचा आहे. याच्यामध्ये 20चा चौथा भाग किती आला 5 आला. 5 मधून हाफ मायनस केलं तर किती येणार 4.5. मग हे आपल्याला मुंडा खोली 4.5 टाकायची. मग हे झालं आपली मुंडा खोली. त्याच्यानंतर 0 ते 3 छातीचा 10वा भाग घ्यायचा गळा रुंदी. ठीक आहे. छातीचा 10वा भाग जेवढं आलं तेवढं हे 10वा भाग टाकायचा आहे. आणि मग 3 ते 4 जेवढी आपल्याला गळा उंची हाईट पाहिजे तेवढी किती आहे 4.5. तर मी हे 4.5 घेतलेलं आहे. मग त्याच्यानंतर 0 ते 3 जेवढं आहे तेवढं 4 ते 5 घेईन. ओके. त्याच्यानंतर 7 ते 8 छातीचा चौथा भाग प्लस 1 इंच. 1 इंच का कारण हा छोट्या बेबीचा आहे म्हणून आपल्याला प्लस 1च करायचं आहे. तसंच 1 ते 9 कमरेचा म्हणजे जे आहे छोट्या बेबीचं कसं स्ट्रेट असतं म्हणजे ह्याच्यामध्ये कमरेचं सीटचं घ्यायचं गरज नाही म्हणून जेवढं वरती आलं तेवढंच खाली घे. म्हणजे हे छातीचा चौथा भाग प्लस 1 इंच. तसंच 1 ते 9 छातीचा चौथा भाग प्लस 1 इंच सरळ लाईन मारायची आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर 8 ते X अर्धा इंच आतमध्ये जाणे आणि 9 ते Y अर्धा इंच आतमध्ये जाणे. त्याच्यानंतर 6 ते हे आपल्याला अर्धा इंच घ्यायचं आहे. आणि मग मुंड्याचा सेप द्यायचा. हा सिवलेस आहे म्हणून आपल्याला एकच सेप पाहिजे. आणि हा आपल्याला राऊंड सेप म्हणजे गळ्याची जे नेक लाईन आहे ते आपल्याला ओके. हा झाला आपला साधा झबला. समजलं.